जमीन शारपडमुक्ती कामास प्रशासकीय पातळीवर लागणारी मदत देण्यास कटिबद्ध, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची ग्वाही. हसूर येथील 80 व कनवाड येथील 250 एकर जमीन शारपड सुधारणा सर्वे कामाचा शुभारंभ. उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेलं जमीन शारपडमुक्तीचं काम हे कौतुकास्पद आहे. या कामामुळे शिरोळमधील शारपडमुक्तीच्या श्री दत्त पॅटर्नचं नाव देशपातळीवर गेलं. शेतकऱ्यांनी आपली पाणथळ अथवा शारपड जमीन सुधारण्यासाठी दत्त पॅटर्नचा वापर करावा. या कामांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रशासकीय पातळीवर लागणारी सर्व ती मदत देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली. शारपड मुक्तीचे जनक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हसूर येथील 80 एकर व कनवाड येथील 250 एकर जमीन शारपड सुधारणा सर्वे कामाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी आपल्या मनोगतात तत्कालीन तहसीलदार गजानन गुरव, भूमी अभिलेखच्या सौ सुवर्ण मसने, सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, महसूल खात्याचे अधिकारी यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून शारपड मुक्तीच्या कामाला मोठं सहकार्य मिळाल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना या कामामध्ये लागणारी सर्व ती मदत करून कामाच्या पूर्ततेसाठी शेवटपर्यंत पाठीशी राहण्याचं आश्वासन दिलं. शेती तज्ज्ञ शांतिकुमार पाटील यांनी शारपड मुक्तीच्या कामाचा आढावा घेतला. हसूर इथं झालेल्या कार्यक्रमात धनपाल शेडबाळ यांनी स्वागत केलं. सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी केलं. यावेळी श्री दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे, शेखर पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना, ऊस विकास अधिकारी एस पाटील, इंजिनियर कीर्तिवर्धन मर्जे, सरपंच सौ आकाशी कांबळे, उपसरपंच अभिजित पाटील, फुटबॉल चौगुले, कलगोंडा पाटील, सागर पाटील, अजित चौगुले, प्रकाश केरीमणी, रमेश चौगुले, प्रदीप पाटील तसंच सहभागी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.